अगं माझं औषध कुठे ठेवलंस तू? हे काय हिप स्पेअर लेगला ठेवलंय. हा हा अदानी एमपीएल आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून. वैष्णवी हगवणी मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याची चौकशी होणार. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन. शस्त्र परवाना कसा मिळाला याची चौकशी. जालिंदर सुपेकरांवर 6 मोठे आरोप. 2023 मध्ये कैदी गायकवाडांकडून सुपेकरांनी धमकावून 550 कोटी रुपये मागितले. अमरावतीतील कैद्याचे वकील निवृत्ती कराड यांचा सुपेकरांवर गंभीर आरोप. तर सुपेकरांचे कॉल डिटेल्स तपासा, गायकवाडांच्या वकिलांची मागणी. गृह विभागानं जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाणांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी. सुपेकरांवरील आरोपांनंतर अंजली दमानिया यांची मागणी. पुण्यात नवीन पिस्तूल परवाना देण्यासाठी ब्रेक. पोलीस आयुक्तांनी 400 अर्ज नाकारले तर 140 अर्ज रद्द केले. वैष्णवी हगवणे प्रकरणातील शस्त्र परवाना वादामुळे खबरदारी. पुण्यात भाजप कार्यकर्त्याविरोधात मानसिक छळाचा आरोप. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्यांची तक्रार. महिला अधिकाऱ्यांची थेट राज्य महिला आयोगाकडे तक्रार. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा. भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एकमेकांच्या अंगावर धावून गेले. दलित वस्तीच्या मुद्द्यावरून वाद. बैठकीनंतर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमने-सामने. जोरदार घोषणाबाजी. नवी मुंबईतील शिंदे गटाचे माजी नगरसेवक रतन मांडवेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. धमकी आणि शिवीगाळ केल्यानं गुन्हा दाखल. काही दिवसांपूर्वीच रतन मांडवेंनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता. माजी आमदार दिलीप सानंदा काँग्रेसला रामराम ठोकून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. 12 जूनला अजित पवारांसह काही मंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होईल. ज्या कार्यकर्त्यांनी मला 40 वर्ष साथ दिली त्यांना सत्तेत बसवायचं आहे, सानंदा यांचं वक्तव्य. जळगावच्या धरणगावमधील गुलाबराव वाघ यांची ठाकरे गटाच्या उपनेतेपदी निवड. कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा पार पडणार. 352व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जड वाहनांना वाहतूक बंदी. मुंबई गोवा महामार्गावरील वाकणफाटा, नागोठणे ते कशेडी तसंच माणगाव मार्गे पाचवाड ते रायगड किल्ला या 3 मार्गांवरील जड वाहनं बंद ठेवण्याचे आदेश. रायगडच्या खोपोलीजवळ असलेल्या केपी धबधब्यावर मुंबईच्या गोरेगावमधील 3 मुलं अडकली. एका बाजूला उंच कडा तर दुसऱ्या बाजूला दरी असल्यानं बचाव कार्यात अडथळा. तिघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. आज आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. आषाढी वारीसाठी पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी. संत गजानन महाराजांच्या पालखीची अकोला शहरात प्रदक्षिणा. पालखीची 700 वारकऱ्यांसह शेगावातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या पालखीचा 2 दिवस अकोला शहरात मुक्काम. भाविकांकडून ठिकठिकाणी पालखीचं स्वागत. पुणे विभागातून आषाढी वारीसाठी विशेष नियोजन. भाविकांच्या सोयीसाठी पुणे विभागातून पंढरपूरसाठी 750 बस सोडण्याचं नियोजन. पुण्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा. शहरासह जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला पावसाचा येलो अलर्ट. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. मान्सूनपूर्व पावसाचा 64,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक फटका तर फळ पिकं, भाजीपाला जमीनदोस्त. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 12.14% पाणीसाठा शिल्लक. 7ही धरणातील पाणीसाठा वेगाने कमी. कोल्हापुरातल्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसानं कोल्हापुरातील शिये-निगवे रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक काही काळ खोळंबली. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सांगलीत पावसाची हजेरी. वाळवा तालुक्यातील रेठरे धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. तिळगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली. सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील आठवडी बाजारात पाणी शिरलं. शहरात नवीन बांधलेल्या गटारातून पावसाचं पाणी जात नसल्याने रस्त्यावर पाणी साचलं. ऐन गर्दीच्या काळात ग्राहकांनाही मनस्ताप. इंदूर उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई ते नागपूर प्रवास आता 8 तासात पार करता येणार.
तिना पुलाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. काश्मीर खोऱ्यासाठीही एकाच वेळी 4 वंदे भारत एक्सप्रेस धावणार. मोदी आज गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार. कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसला आज हिरवा झेंडा दाखवणार. खासदार गोवाल पाडवींकडून नंदुरबार जिल्हा रुग्णालयाची तपासणी. रुग्णालयातील रिक्त पदांसोबतच इतर समस्या तातडीने सोडवणार गोवाल पाडवींची माहिती. धुळ्याच्या आर्वीमध्ये खासदार शोभा बच्छाव यांच्याकडून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. पावसाचे पाणी रस्त्यावर साठत असल्याने नागरिकांना नाहक त्रास. सोलापूरच्या करमाळ्यातील वाशिंबे ग्रामपंचायतीत 11 लाखांचा अपहार. माजी सरपंच तत्कालीन ग्रामसेवकावर गुन्हा दाखल. विविध योजनेतील खरेदीत 11,15,356 रुपयांचा अपहार. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर. अनाथ मुलींची लग्न लावून देण्याच्या नावाखाली या तरुणींची फसवणूक. पुणे, नगर, रत्नागिरी, सोलापुरातील तरुणांकडून हजारो रुपये उकळले. दीपक गायकवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. आरटीईसाठी शिक्षण विभागाकडून 176 कोटी 92 लाख 29 हजारांचा निधी मंजूर. 1ली ते 8वी पर्यंतच्या 4.7 लाख विद्यार्थ्यांना लाभ मिळणार. आरबीआयचे पतधोरण आज जाहीर होणार. सध्या रेपो रेट 6%वर. रेपो रेट दरात कपात होणार का याकडे लक्ष. नंदुरबारमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाकडून शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शांतता कमिटीची बैठक घेतली. आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास कायदेशीर कारवाई करणार पोलिसांची माहिती. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी भुईमुग शेंगांची आवक वाढली. 200 क्विंटल शेंगांना 6,300 रुपयेपर्यंत भाव. 9,000चा भाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी. धुळ्याच्या शिरपूरमधील बोराडी गावात पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कापडी पिशव्यांचं वाटप. नागरिक दुकानदारांना कापडी पिशव्यांचं मोफत वाटप. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यात रस्त्यांची दुरावस्था. रस्त्याच्या दुरावस्थेवरून वाहनधारकांना नाहक त्रास. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याच मतदारसंघात खराब रस्ते असल्यानं नागरिकांमधून रोष व्यक्त. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी. पंढरपूरमध्ये 53 कोटींच्या पोलीस वसाहतीचं काम सुरू. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 168 सदनिका, पोलीस अधिकाऱ्यांसाठी 6 क्वार्टर्स आणि पोलीस अधीक्षकांसाठी भव्य बंगला उभारण्यात येणार. जळगावच्या जामनेरमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून ग्रामविकास अधिकाऱ्यांची कानउघडणी. विविध योजनांची माहिती नसलेल्या अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी धारेवर धरले. कोकण महसूल विभागातील 39 नायब तहसीलदारांची पदोन्नती झालेले 28 नायब तहसीलदारांना मंडळ अधिकारी पदावर बढती, तर 11 जणांना सहाय्यक महसूल अधिकारी पदावर बढती. इंजिन बंद पडल्याने मालवाहू बार्ज रत्नागिरीच्या किनाऱ्यावर. रत्नागिरीच्या रनपार गावाजवळ बार्ज किनाऱ्याला लागला. वसईच्या कामनगावाच्या कमानीजवळ शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या ठिणग्या उडाल्या. अचानक विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाल्याने कामनगावचा वीज नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलाने चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकांना शोधून परत केले. 106 मोबाईल शोधण्यात पोलीस दलाला मोठे यश. धुळे शहरात चोरीच्या घटनेत वाढ. चोरट्यांनी दिवसा घरफोडी केल्याची घटना. रोख रकमेसह दागिने लंपास. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जळगाव रेल्वे स्थानकावर सुरक्षा बलाच्या पथकाची धडक कारवाई. 2 जणांकडून 1.25 लाखांचा गांजा हस्तगत. कारवाईत 2 जणांना रेल्वे पोलिसांकडून अटक. उधारीवर दाढी कटिंग न केल्यानं तरुणाचा कर्मचाऱ्यावर हल्ल्याची घटना. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. धाराशिव शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील घटना. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4,866 वर. महाराष्ट्रातही 526 सक्रिय रुग्ण, तर राज्यातील 17 जणांचा कोरोनामुळे बळी. मुंबईत कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण. भारतीय संघ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्याला रवाना. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 5 कसोटी सामने खेळणार. बंगळुरू चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर आरसीबीवर गुन्हा दाखल, तर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनसह इव्हेंट कंपनीवरही कारवाई. विजयी जल्लोषातील नियोजनात बेजबाबदारपणा बाळगल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख. आरसीबी क्रिकेट संघाकडून बंगळुरूमधील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना मदतीची घोषणा. आरसीबीकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत दिली जाणार. अगं, माझं औषध कुठं ठेवलंस तू? हे काय हिप्स स्क्वेअर लेगला ठेवलंय. हा हा अदानी एमपीएल आणि अदानी WNPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून.